शिंदेंच्या लोकांनी पैसा खाणं बंद करावं, यांना पापाची फळं लवकरच मिळतील, भ्रष्टाचारामुळे यांचं पद जाईल, तुरुंगात ते जातील. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय. लाडकी बहीण तुमच्या एकट्याची नाहीये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. भ्रष्टाचाराचे आरोप करत नाईकांनी शिंदेंना तुमचं पद जाईल किंवा तुरुंगात सुद्धा जाण्याची वेळ येईल या शब्दात त्यांना इशारा दिलाय. जोपर्यंत भ्रष्टाचाराचा पैसा खाणं शिंदेंकडून बंद होत नाही तोपर्यंत मी विरोध करत राहणार असा घणाघातही नाईकांनी शिंदेंवर केलाय. त्याचबरोबर शिंदेंना आपला वैयक्तिक विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेचा हवाला देत शिंदे मतं मागतायत, पण ही योजना काय एकट्या शिंदेंची नाहीये असंही नाईकांनी ठणकावलंय. त्याचबरोबर शिंदेंना माझा नवी मुंबईतला ठाण्यातला प्रभाव खुपतोय, त्यामुळे ते विरोध करतात असंही गणेश नाईकांनी म्हटलेलं आहे. गणेश नाईकांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. महापालिका निवडणुकीनंतर सुद्धा शिंदेंच्या राजकीय भूमिकेला आणि शिंदेंचं जे राजकारण आहे त्याला तुमचा विरोध कायम राहणार? जोपर्यंत त्यांच्या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहील माझा. ठीक आहे मला पक्षाचा नाही, मी आय एम टॉकिंग पर्सनली गणेश नाईकचा. ठीक आहे, तुम्हाला काय त्यांच्यात सुधारणा अपेक्षित आहे? त्यांनी सगळ्या ह्या ज्या हरामखोरीचा पैसा जो त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करावा. आणि हे करतात ना यांच्या पापाची फळं लवकरच उजेडात येतील. कारवाई होईल त्यांच्यावर? अरे डेफिनेटली होईल. चौकशा लागतील मागे अरे त्यांच्या. चौकशाने हे पद पण जाईल आणि वेल पडली तर जेलमध्ये पण जायला लागेल. नाही बाब अशी आहे की जोपर्यंत मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत असंच राहणार. हरामाचा पैसा कमवण्याचं बंद होईल त्या दिवशी संपेल. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणताय त्यांनी? हो, मी बोलतो ना भ्रष्टाचार केलेला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या 3,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या त्या 800 कोटीवर आणल्या. जर का मी तिथे हस्तक्षेप केला नसता तर ते शून्य झालं असतं, कर्ज झालं असतं. तुमच्याकडे पुरावे आहेत त्याबद्दल? हो डेफिनेटली आहेत. पुरावा कशाला? तुम्ही महापालिकेला जा ना, तिथे राईट टू इन्फॉर्मेशन विचारा. किती FD होत्या प्रशासन येण्याच्या अगोदर आणि आता ते FD नंतर किती झाल्या. आम्ही नंतर त्या ठिकाणी फार चोखपणे नजर ठेवायला लागल्यानंतर ते आता 1800 कोटीपर्यंत गेलेले आहेत. मग तुम्ही याबद्दल तक्रार करणार आहात मुख्यमंत्र्यांकडे किंवा निवडणुकीत? मुख्यमंत्री ही निवडणूक झाल्यानंतर महासभेचा ठराव करणार या संपूर्ण गोष्टीचा चौकशी करण्याची आणि गरज पडते SIT नेमण्याची चौकशी करू. ईडीकडे पण तुम्ही मागणी करणार कारवाईची? ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्यांकडे जाऊ. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के. नरेशजी, शिंदेंच्या लोकांनी पैसे खाणं बंद करावं, त्यांना त्यांच्या पापाची फळं लवकरच मिळतील असं नाईकांनी मुलाखतीत म्हटलंय. गणेश नाईक हे सैरभैर झालेले आहेत. नवी मुंबईमध्ये त्यांच्या पक्षापासून त्या ठिकाणी BJP नाही, नाईक जनता पार्टी आहे. लोक दूर चाललेले आहेत, जनाधार मिळत नाही हे पाहून ते सैरभैर झालेले आहेत आणि त्यातून निराशा त्यांच्या निर्माण झालेली आहे. त्यातून अशा पद्धतीने आरोप करतायत. नवी मुंबईच्या विकासातून, नवी मुंबईच्या महानगरपालिकेतून कोण पैसे खातंय, कोण स्वतःच्या तुंबड्या भरतंय हे नवी मुंबईतील जनतेला माहित आहे आणि म्हणून नवी मुंबईतील जनता यांना योग्य तो स्थान देत नाहीये, यांना दूर करत आहे आणि यातून ही सगळी वक्तव्य बाहेर येत आहेत. निश्चितच. मात्र नरेशजी, त्यांनी यावेळी बोलताना अनेक आरोप केलेले आहेत. आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. नरेशजी, महापालिका निवडणुकीनंतर सुद्धा शिंदेंच्या राजकीय भूमिकेला आणि शिंदेंचं जे राजकारण आहे त्याला तुमचा विरोध कायम राहणार? जोपर्यंत त्यांच्या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहील माझा. ठीक आहे मला पक्षाचा नाही, मी आय एम टॉकिंग पर्सनली गणेश नाईकचा. ठीक आहे, तुम्हाला काय त्यांच्यात सुधारणा अपेक्षित आहे? त्यांनी सगळ्या ह्या ज्या हरामखोरीचा पैसा जो त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करावा. आणि हे करतात ना यांच्या पापाची फळं लवकरच उजेडात येतील. कारवाई होईल त्यांच्यावर? अरे डेफिनेटली होईल. चौकशा लागतील मागे अरे त्यांच्या. चौकशाने हे पद पण जाईल आणि वेल पडली तर जेलमध्ये पण जायला लागेल. नरेशजी, तुम्ही ऐकलाय तो बाईट, ते म्हणालेत लवकरच ते तुरुंगात जातील. हे निराशेपोटी अशा पद्धतीची वक्तव्य आहे. हं. काल तर ते म्हणाले की घड्याळाला मतं द्या. कालच्या एका भाषणात म्हणाले त्यांची मानसिक स्थिती बहुतेक बिघडलेली असावी आणि त्यामुळे अशा पद्धतीची ती वक्तव्य करतायत. त्यामुळे आम्ही काही तिकडे जास्त लक्ष देत नाही आहोत. नवी मुंबईतील जनता यांना मतपेटीतून 16 तारखेला याचं उत्तर देईल.
निश्चित नरेश म्हस्के खासदार आपल्याबरोबर शिवसेनेचे जोडले गेलेले होते. मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, लाडकी बहीण तुमच्या एकट्याची नाहीये असं सुद्धा नाईकांनी यावेळी शिंदेंवर टीका करताना म्हटलेले. मनीषा कायंदे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाजी, गणेश नाईकांनी यावेळी शिंदेंना इशारा दिलेला आहे, लवकरात लवकर तुम्ही तुरुंगात जाल असा इशारा दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या पापाची फळं तुम्हाला मिळतील, तुम्ही पैसे खाणं बंद करावं असं म्हटलंय. खरं तर गणेश नाईक मंत्री आहेत, त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठे मिठाचा कडा टाकण्याचं काम त्यांनी करू नये. कारण अशा पद्धतीनं तुम्ही महायुतीची सत्ता आणणार आहात का वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये? तुम्ही नेमका कोणता संदेश देऊ इच्छिता? आणि खरं त्यांनी आम्हाला कोणाला आन्सरेबल असण्यापेक्षा त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांचे जे पार्टीचे बॉसेस आहेत किंवा पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी उत्तरदायी असलं पाहिजे. मला असं वाटतं नक्कीच याच्यामध्ये मुख्यमंत्री याच्यामध्ये या गंभीर गोष्टीची दखल घेतील. त्यांचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत आणि हे त्याच्याही वर माननीय मोदीजी आहेत, माननीय अमित शहाजी आहेत, त्यांच्याही कानावर हे सगळी जात असतील वक्तव्य. त्यामुळे त्यांनी जबाबदारी. बरं मनीषाजी, अगदी धन्यवाद. मनीषा कायंदे शिवसेना नेत्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. आपण पाहिलेलं आहे गणेश नाईकांनी यावेळी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे.